नमस्कार. जय महाराष्ट्र मित्रांनो मी प्रदीप तारमले. आपणा सर्वांचे एका नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करते. ऊस गालफ हंगाम 2025 हंगामातील अनेक अपडेट्स आपण या ठिकाणी कव्हर करतोय. कोल्हापूर जिल्ह्यातील ऊस दर, पहिली उचल आणि शेतकरी बांधवांचा आंदोलन यामागे आपण मागेच व्हिडिओ कव्हर केला. आता अहिल्यानगर जिल्ह्यातील आपण या ठिकाणी अपडेट्स कव्हर करतोय. अहिल्यानगरमध्ये कशाप्रकारे पहिली उचल जाहीर झाली आणि शेतकऱ्यांची काय अपेक्षा आहे आणि ती पूर्ण झाली नाही तर आंदोलन केव्हा होणार आहे सर्व समजेल. तर मित्रांनो, चॅनल आपण सबस्क्राईब केलं असणार, नोटिफिकेशन बेल प्रेस कराल तर असेच व्हिडिओ लवकर पाहायला मिळतील. अहिल्यानगरमध्ये साखर कारखान्यांची आपण पार्श्वभूमी पाहता आणि एक प्राथमिक माहिती पाहता तर दर 3,500 रुपये प्रति टन या सुमारास या ठिकाणी जाहीर होतील अशी सध्या तरी माहिती आपल्याला पाहायला मिळते. परंतु शेतकरी संघटनांनी आणि शेतकऱ्यांचा अपेक्षित दर आपण पाहाल तर 3,700 ते 4,000 प्रति टन या ठिकाणी अशा प्रकारचा दर आहे. आणि जर हा दर शेतकरी बांधवांना मिळाला नाही तर 17 नोव्हेंबर जिल्हाधिकारी व प्रादेशिक सहसंचालक कार्यालयात शेतकऱ्यांचा मुक्काम आंदोलन करणार अशा प्रकारचा इशारा अनेक शेतकरी संघटनांनी या ठिकाणी दिलेला आहे. ठीक आहे, तर ही झाली पार्श्वभूमी. सध्या तरी आपण पाहाल तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये देखील तीव्र आंदोलन पाहायला मिळालं. तिथे दर होते 3,400 ते 3,500 प्रति टन आणि अपेक्षाभंग झाल्यामुळे अनेक शेतकरी बांधव रस्त्यावर उतरले आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आंदोलनं झाले. त्या संबंधित माहिती मागील व्हिडिओमध्ये आपण कव्हर केली. आत्ता या ठिकाणी अहिल्यानगरचा अपडेट्स पाहतोय. इथे देखील काहीशी पार्श्वभूमी सारखीच आपल्याला पाहायला मिळेल. 17 नोव्हेंबर रोजी या ठिकाणी जर दर अपेक्षित जाहीर नाही झाले तर जिल्हाधिकारी आणि प्रादेशिक सहसंचालक कार्यालयासमोर मोठे आंदोलन उभारले जाण्याची शक्यता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. माहिती आपण कव्हर केली. असेच नवनवीन व्हिडिओ या ठिकाणी आपण घेऊन येत असतो. चॅनेल सबस्क्राईब करा जेणेकरून असेच व्हिडिओ पाहायला मिळतील आणि उर्वरित जे बांधव वर्ग आहेत त्यांना अद्यापच आपल्या चॅनेलची कल्पना नाही आहे त्यांपर्यंत व्हिडिओ पोहोचवा जेणेकरून त्यांच्या कन्सेप्ट क्लिअर होतील आणि त्यांना देखील असे व्हिडिओ वेळेवर पाहता येतील. जय हिंद, धन्यवाद.